नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि भरभराटीचा जाओ। तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आज बघा मी देवांच्या मूर्त्या, देवपूजेची भांडी आणि सोबतच देवारा या सगळ्यांची डीप क्लीनिंग काढलेली आहे। कारण बऱ्याच दिवसांपासून देवांच्या मूर्त्या मी काही स्वच्छ केल्या नव्हत्या, तर मग म्हणून म्हटलं देवांच्या सर्व मूर्त्या स्वच्छ करून घ्यायच्या। तर हा जो व्हिडिओ आहे तो आहे गुरुवारचा। तर बघा मूर्त्या खूप दिवसांपासून मी स्वच्छ केलेल्या नव्हत्या, तर मूर्त्या खूप खराब झाल्या होत्या, त्यातल्या त्यात आजारीही होती आणि मध्येच आपले प्रॉब्लेम पण येतो। आणि गावी गेलो होतो यात्रेला पौर्णिमेला, तर पौर्णिमेला सुद्धा मला काही देव जळवता आले नाही किंवा देवघर साफ करता आले नाही आणि तिकडून आले आणि आजारी झाले, त्याच्यामुळे काही करता आलं नाही। तर त्याच्यामुळे मी आज सर्व असं काही काढून घेतलेलं आहे। आणि काही प्रॉब्लेम जर आपला असला तर मुलंच देवपूजा करतात, तर मुलं काही एवढी व्यवस्थित देवपूजा करत नाही, तर मुलांकडून काही सांडतं किंवा अक्षदा वगैरे मुलं टाकतात, तर त्याची काही साफसफाई मुलं करत नाही। तर त्याच्यामुळे मी आज सर्व देवघर आणि देवघरातील देव सर्व काढून घेतलेले आहे आणि आज मी त्यांची डीप क्लिनिंग करणार आहे। तर आता पौर्णिमेला मी इथे नव्हती, त्याच्यामुळे पौर्णिमेला जे काही देवांखाली जे तांदूळ आपण वापरतो ते काही मी चेंज केलेले नव्हते, तर त्याच्यामुळे ते अगोदर मी काढून घेतले। आणि आता तुळशीच्या इथला दिवा, तिथल्या अगरबत्तीचं स्टँड, देवाची भांडे असं सर्व काही मला साफ करायचं होतं। तर माझ्या देवांच्या मूर्त्या मी कशाने स्वच्छ करते हे मी आधीच्या व्हिडिओत सांगितलेच आहे, तरी पण मी या व्हिडिओमध्ये ज्या नवीन ताई आपल्याशी जोडल्या गेले आहेत त्यांना सांगते। तर मी जे माझ्याकडे गोदाजल नावाचं जे लिक्विड आहे त्यानेच माझ्या देवांच्या मूर्त्या साफ करत असते। तर बघा हे आहे गोदाजलचं लिक्विड, तर हे तुम्हाला कुठल्याही देवांच्या दुकानात मिळून जातं। तर या लिक्विडवर दिलेलं आहे की हे लिक्विडचा बेस्ट रिझल्ट जर आपल्याला पाहिजे असेल तर हे लिक्विडने आपल्याला ब्रशनेच मूर्त्या साफ कराव्या लागतात। तर मी नेहमी ब्रश नाही लावत देवांना, पण जर मूर्त्यांच्या डिझाईनमध्ये कुंकवाचं पाणी, धूळ, अष्टगंध आपण जे काही मूर्त्यांना वाहतो ते त्याच्या डिझाईनमध्ये अडकून राहतं, तर अशा वेळेस ब्रशचा वापर करावा लागतो। तर हे जे लिक्विड आहे तर हे आपल्याला वापरताना देवांच्या मूर्त्यांना आधी पूर्ण ओलं करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे लिक्विड थोडंसं लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ब्रशने असं साफ करायचं आहे। तर एकदम हलक्या हाताने मी इथे मूर्त्यांना साफ करते आहे, कारण बाप्पाची जी बारीक डिझाईन आहे त्याच्यात धुळीचे बारीक कण आणि आपण जे काही साफसफाई करतो किंवा हळदी कुंकू वाहतो हे जाऊन बसतं। आणि भरपूर दिवस झाले तर मूर्त्या मी काही साफ केलेल्या नव्हत्या, त्याच्यामुळे खराब झाल्या होत्या। तर अशा प्रकारे जिथे जिथे काळं, कारण ही मूर्ती माझी मार्बलची आहे, तर हिला असे व्हाईट आहे पूर्ण, तर तिच्यावर डाग दिसतात किंवा धूळ लगेच दिसते, तर त्याच्यामुळे मग मी अशी ब्रशनेही साफ करून घेते। शक्यतो तर मी मूर्त्या हातानेच साफ करते। तर बघा जी डिझाईन आहे तिथेच मी ब्रश वापरला आणि बाकीची जी मूर्ती आहे मी हाताने स्वच्छ करून घेते। तर ही मूर्ती साफ झाल्याच्या नंतर किंवा धुतल्याच्या नंतर तुम्हाला रिझल्ट दिसेल की त्या लिक्विडने ही मूर्ती किती छान निघते। तर इथे मी आता स्वामींची जी मूर्ती आहे तर ती स्वच्छ करून दाखवते। तर बघा अभिषेक केल्याच्या नंतर स्वामींच्या गळ्यात जी माळ बनलेली आहे त्या माळीमध्ये कुंकवाचं पाणी, पंचामृत असतं आपलं ते पण अडकतं आणि पंचामृत काही दिवसांनी हिरवं पडायला लागतं मूर्तीला, तर त्याच्यामुळे मग ते काय हाताने निघत नाही, तुम्ही कितीही म्हणात पण ते हाताने निघत नाही, तर त्याच्यासाठी ब्रशच वापरावा लागतो। आता जे स्वामींचे डोळे आहेत किंवा स्वामींचा वरती गंध आहे तिथे आपण अष्टगंध वाहतो किंवा चंदन लावतो, तर ते सुद्धा त्या डिझाईनमध्ये बसतं आणि नंतर ते काळं पडायला लागतं, तर त्याच्यामुळे ब्रश वापरल्याशिवाय ती घाण काही निघत नाही। आणि मूर्त्या जर आपण ब्रशने घासल्या नाही तर ते काळं साचून तिथे एकदम घाण साचते आणि ते दिसायलाही व्यवस्थित दिसत नाही। तर बघा अशा प्रकारे एकदम हलक्या हाताने आपल्याला मूर्ती ब्रशने घासून घ्यायची आहे। तर बघा इथे माझी स्वामींची मूर्ती देखील स्वच्छ करून झालेली आहे। त्याचप्रमाणे मी माझ्या देवघरातील जी गाईची मूर्ती आहे ती सुद्धा तुम्हाला इथे साफ करून दाखवते। पण त्याआधी जी आपण बाप्पांची मूर्ती साफ केलेली होती तर तिला मी पाण्याने स्वच्छ धुवून घेते। तर बघा जी मूर्ती आपण धुतो किंवा जे पाणी आपण बाप्पांना टाकतो तर ते पाणी बोरचं नसावं किंवा मग व्यवस्थित आपण जे पिण्याला पाणी वापरतो त्याच्याने शक्यतो देव धुवत जा, म्हणजे मूर्त्या
खूप वेळ अशा चांगल्या राहतात आणि त्यांच्यावर डागसुद्धा पडत नाही. जर खारं पाणी किंवा बोरचं पाणी आपण जर मूर्त्यांसाठी वापरलं तर मूर्त्या लवकर काळ्या पडतात. तर बघा त्या लिक्विडने बाप्पा कसे छान निघाले आहेत. तर ही आहे माझ्या देवघरातील गाईची मूर्ती. तर हिच्या पण अशा कोपऱ्यांमध्ये आपले हात किंवा बोट जात नाही. तर इथे सुद्धा असं ब्रशने साफ करावं लागतं. गाईला जे मी कुंकवाचे टिक्के लावते तर ते सुद्धा बघा इथे निघालेले आहे. तर ते आपण हाताने किती घासले तर ते निघत नाही. शक्यतो मी हळदीपासून बनवलेलंच कुंकू वापरते, पण अष्टगंध असतो आपला किंवा मग चंदन पावडर असते तर त्याचा डाग आणि किंवा ओले हात लागतात तर त्याचा डाग पडतो. त्याच्यामुळे मग ब्रशने अशी मूर्ती घासावी लागते. तर आता ही मूर्तीसुद्धा बघा तुम्ही किती छान निघालेली आहे. तर जेव्हा आपण अशी देवांची साफसफाई करतो तर ते बघायलाही छान वाटतं आणि आपल्यालाही प्रसन्न वाटतं. तर असे बघा मी सर्व देव उजळून घेतलेले आहे आणि देवांची भांडेसुद्धा साफ करून घेतलेले आहेत. तर देवांच्या मूर्त्या किंवा देवांची भांडे आहे ते धुतल्याच्या नंतर लगेचच कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचे. म्हणजेच काय होतं, मूर्त्यांवर भांड्यांवर डाग राहत नाही. तर तुम्ही बघू शकता की मूर्त्या आणि भांडी कशी मस्त चमकताय. तर मी देवांचे जे पूजेचे भांडे आहेत ना तर ते भैया पावडर जी मिळते मार्केटमध्ये त्याने साफ करत असते आणि मूर्त्या ह्या लिक्विडने साफ करत असते. तर भैया पावडरने जर आपण भांडी घासली तर त्यावर परत आपलं जे भांड्यांचं लिक्विड असतं ना तर त्याच्याने घासायचं. म्हणजे भांडी ना आपली लवकर काळी पडत नाही. ती खूप दिवस अशीच चांगली राहतात. आणि शक्यतो तुम्ही जर प्यायचं पाणी जर भांड्यांना वापरलं तर त्यात क्षार कमी असतात आणि त्याच्यावर भांड्यांवर पाण्याचे डागसुद्धा पडत नाही. तर बघा भांडी अशी आपली एकदम व्यवस्थित घासून झालेली आहे. तर भांड्यांना बघा किती एक अशी चमक आहे. हे बघा देवाची भांडेसुद्धा माझी साफ झालेली आहे आणि देव पण एकदम स्वच्छ करून झालेले आहेत. तर तुम्हीसुद्धा अशी ट्रिक जर वापरली तर तुमचे देवसुद्धा लवकर काळे पडणार नाही. आणि शक्यतो देवांना पावडर किंवा कुठलं केमिकल वापरण्यापेक्षा हे लिक्विड जे आहे तर त्या लिक्विडनेच तुम्ही देव साफ करत जा, त्याच्याने एकदम छान निघतात. तर आता देव तर साफ करून झाले आहेत. तर देव मी तिथेच किचन ओट्यावर सुकायला ठेवलेले आहे आणि मला देवघर पण साफ करायचं होतं. तर बघू शकता कपड्यावर तुम्हाला फुलांच्या पाकळ्या, अक्षदा असं सांडलेलं दिसत आहे. तर म्हणून हे सर्व काढून मला साफसफाई करायची आहे. तर एक गोष्ट चांगली आहे माझ्या देव्हाऱ्याची, म्हणजे त्याच्या ज्या पायऱ्या आहेत त्या निघतात आणि त्या निघाल्यामुळे मला व्यवस्थित अशी साफसफाई करता येते. तर कितीही आपण रोज जरी पुसलं तरी रोजचे जे आपण घरात झाडतो त्याची धूळ अशी देव्हाऱ्याच्या इथे बसलेली असते. त्याच्यामुळे मग पायऱ्या काढून असं साफ करून जर घेतलं तर बघू शकता तुम्ही किती घाण आणि धूळ निघते. आपण जी रांगोळी काढती ती पण उडालेली असते. तर अशा प्रकारे मी माझ्या देवघर साफ करून घेतलेला आहे. तर आता हा माझा देवघरा आहे तो सागाचा आहे आणि लाकडाला आपण सारखं ओल्या कपड्याने पुसूही नाही शकत. तर मी इथे कोरड्या कपड्यानेच देवघर स्वच्छ करून घेतलेलं आहे. तर आता माझं देवघर घेऊन जवळजवळ 8-9 वर्ष झालेली आहेत. तर मी अजून काही त्याला पॉलिश केलेलं नाही. तर या दिवाळीत मला त्याला पॉलिश करायचं होतं, पण माझ्या सासऱ्यांचं वर्षश्राद्ध झालेलं नव्हतं त्याच्यामुळे काही, आणि नेमके वर्षश्राद्धसुद्धा दिवाळीतच आलेलं होतं. त्याच्यामुळे मग देवघराचं पॉलिश करायचं राहून गेलं. पण जेव्हा केव्हा मी माझ्या देवघराला पॉलिश करेल तर ते नक्कीच तुमच्याबरोबर मी शेअर करेल. तर बघा देवघराच्या पायऱ्या पुसून घेतलेल्या आहे मी, स्वच्छ केल्या आणि आता मी वस्त्र बदलून घेत आहे. तर वस्त्र आहेत माझ्याकडे भरपूर. तर हे ब्लाऊज पीसचंच वस्त्र आहे जे मी देवांसाठी वापरते. तर असं वस्त्र टाकून घेतलं तर पायऱ्यांमुळे एक फायदा होतो की आपल्याला देवांची मांडणी एकदम व्यवस्थित अशी करता येते. तर देवघरात वस्त्र टाकून घेतल्याच्या नंतर मी देवपूजा करून घेतलेली आहे. तर देवघरात मी देवांची पायरीनुसार मांडणी कशी करते याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. जर या व्हिडिओत पण ते दाखवत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होतो. तर तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर तुम्हाला कसा वाटला आजचा माझा हा व्हिडिओ? आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.